देखो मेरा रहना उनकी तरफ है, खाना पीना उनकी तरफ है और सब कास्ट पीट के 11,000 मेरे हाथ में आते हैं। मला सांग कशी आहे? कसा आलोय वो? ओय बघ किती छान दिसते नानू. साठी करून देतो की यांनी दुसऱ्या पोरींकडे नाही पाहावा, आमच्याचकडे पाहावा. खूपच इच्छा होती. आम्ही पेबिल्स पाहायला आलो होतो आता. आणि we found pablas. गुड मॉर्निंग गाईज. हे काय यांचा ब्रश आला आणि काय ब्लिंकिट केला आता आपण. काय काय नानू सकाळी उठल्यापासून बस लागली आहे मुरमुऱ्यात. हो काय तू घेते? हा तुझ्यासाठी पिंक मागवला का ग? नाही दोन्ही सेम आले का रे? पिंक अँड ब्लू. रोशनने केली का ऑर्डर? मी एवढा कलर स्पेसिफिक नाही, ब्लॅक अँड मुरमुरे, टोमॅटो, अद्रक किती मोठं आलं. काय झालं तुपाचं? इट्स ओके की मस्त खुद का चाय खुद बनाओ. पण चहा पाणी बनवते ना, इट्स ओके. पण ते काय म्हणते नानूची सगळ्यात मस्त सोय होत आहे ऍक्च्युली. चीयर्स. तू काय खाताय ग? चीज चीज. सकाळपासून आमचं अगदी निवांत सगळं चाललं होतं, जसं की आम्ही घरीच आहो आणि आम्हा चौघांना असा खूप छान टाइम स्पेंड करता आला. आता आम्ही सगळे रेडी झालो होतो. माझी तयारी ऑलमोस्ट डन होती. म्हटलं अनायासाठी खायचं प्यायचं बनवून घेऊ, डब्यात घेऊन जायचं होतं. सो इकडे तिच्यासाठी मी पॅनकेक्स बनवत होती. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं मी घरनं काय काय सगळं घेऊन आली होती आणि त्याचेच मी छान असे पॅनकेक्स इथे बनवून घेतले. फायनली वी आर रेडी. आता मस्त असं तयार झालो आहे. माझा लुक कसा दिसतोय तुम्ही नक्की सांगा. सकाळी आम्ही उठलो एकदम आरामात निवांत सगळं चाललंय. काहीच प्लान्स नव्हते तर आम्हाला प्लान्स बनवावे लागले की आम्हाला कुठे आणि कसं काय आज फिरायचं आहे. सो आमचं असं ठरलं की बीचवर पण जाऊ, पण आजूबाजूला भटकू, थोडेसे कॅफेज बघू किंवा गोवा फिरू. असं स्पेसिफिक बीचवर जाऊन ओलं वगैरे होण्याचा सध्या 2 दिवस प्लॅन नाही आहे, कारण आम्ही साऊथ गोवाला जाणार आहे आफ्टर 2 days आणि तेव्हा म्हणजे उद्याच, म्हणजे 2 दिवसाच इकडे होतं, बाकी तिकडे. सो तिकडे ना मग बीच तिथेच आमचं हॉटेल आहे, त्याच्यामुळे मग ते एकदम इझी ॲक्सेस होईल म्हणून तिथे आम्ही ओलं वगैरे व्हायचं ठरवलं. आता फक्त फिरूया मस्त असं झालंय. फ्ली मार्केट्स किंवा काय काय आहे आज ते सगळं एक्सप्लोर करू. कॅफेज इथले आम्हा दोघांना किंवा आम्हा चौघांनाही कॅफेज एक्सप्लोर करायला खूप आवडतात. माझा लुक तुम्हाला पुढे बघायला मिळेल. एक बॅग कॅरी केली आहे जी मी कधीच करत नाही. सो ड्रेस एक सिम्पलसा घातलेला आहे. बाकी लुक तुम्ही बघितलाच असेल. सकाळपासून उठलो, सगळं आवरतो आहे. अनायाचं आवरलं, आमचं आवरलं, अंघोळ झाल्या, रेडी झालो. अनायासाठी पॅनकेक्स बनवून घेतले. घर असल्यामुळे सगळं घरच्यासारखं होतं आणि आता आम्हाला 11 सुद्धा वाजले आहेत. आता घरी सगळं बनवून जायचं म्हटलं म्हणजे वेळ होईल, पण आमचं होतं की आज म्हणजे आजचा दिवस आहे तो एकदम चिल करू, मग तिकडे नंतर आपल्याला घरी बनवता पण येणार नाही आहे, बाहेरचंच खायचं आहे. सो आणि संध्याकाळसाठी पण वी हॅव समथिंग प्लॅन. तर बघू ते कसं काय एक्झिक्यूट होतं. सो लेट्स सी आजचा दिवस कसा जातो. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. 5 minutes आहे तर लेट्स गो. आणि आता नवीन गॉगल आहे म्हटल्यावर थोडासा मी फ्लॅश मारत होती, तेवढ्यात रोशनला एक कस्टमर केअरचा फोन आला आणि तो थोडासा इंटरेस्टिंग होता म्हणून मग मी रेकॉर्ड केला. आप बीच में रहते हो ना मेरे और जैसे वो कंपनी के, तो फिर आपको दलाली देनी पड़ती होंगी ना, क्योंकि नहीं, मैंने क्या किया था, मैंने एक प्लॉट लिया था, तो फिर मैंने लिया था और जिससे लिया था ना तो उसने मेरे से कुछ पैसे और उनसे कुछ पैसे लिए थे. मैंने वो 1 लाख का लिया था ना तो उसने 2,000 लिए थे मेरे से. हाँ हाँ पर प्लॉट भी बेचो, अच्छी बैंक देता है. तो मगर बैंक तो हमको कुछ चार्ज करेगा ना, कुछ ना कुछ. कितना पैसा देगा लेकिन बैंक? देखो मेरा रहना उनकी तरफ है, खाना पीना उनकी तरफ है और सब कास्ट पीट के 11,000 मेरे हाथ में आते हैं.
पीएफ नहीं, वो तो कैश में पैसे देते मेरे को, 11,000 देते, 500 की नोट में देते हो। हाँ। लेकिन मेरा मला ती गोष्ट आवडली ती पर्सनल लाईफ मी डायरेक्ट झोपेतून सोडले हमने कुछ पर्सनल पूछा क्या आपसे 1x कम्युन विराट कोहलीचं रेस्टॉरंट आहे. आणि आता आम्ही आलोय मस्त मोरजिम बीचवर. जर तुम्हाला शांत बीच हवा असेल गोव्यामध्ये तर हा एकदम मस्त आहे. इकडे एकदम आता 2 वाजले आहे. आम्ही जेवण केलं आणि एकदम निवांत चाललाय सगळं. ॲक्च्युली आमचे प्लॅन्स जे आहे ते संध्याकाळचे आहे. आम्ही संध्याकाळी बागा बीच जाणार आहोत. सो तिकडे एकदम मस्त नाईट लाईफ जी आहे गोव्याची ती बघायची आहे. सो आता थोडा वेळ इथे एन्जॉय करतो आणि पुढचे काय प्लॅन्स आहे पण मला माहिती नाही आहे. बट सध्या तरी आम्ही बीचवर आता मस्त फोटोग्राफी अँड ऑल सगळं करतो. अँड लेट्स सी. नानू कुठे चालली? इकडे बघ माझ्याकडे. कुठे चालली? बीचवर म्हणतो. आणि गोव्यातला आमचा हा पहिला बीच होता आणि एकदम शांत होता. जर तुम्हाला असा शांत बीच आवडत असेल, खूप जास्ती क्राऊड नाही, तर तुम्ही नक्कीच हा बीच व्हिजिट करा नॉर्थ गोवामध्ये. आणि इकडे सगळ्यांच्या बॅग्स प्लस माझी पोरगी सांभाळण्याचं काम मधू करत होती, कारण मला आईस्क्रीम खायची होती आणि ती अनायाच्या लपून मी खाते. रोशनने आणि वैभवने घेतली आणि ती मला पण खायची इच्छा झाली. आणि ही मँगो आईस्क्रीम खरंच खूप टेस्टी होती. सो मी घेतली, पण अनायाचं लक्ष माझ्यावर गेलं आणि तिलाही मग ती पाहिजेच होती. मला सांग कशी आहे? हा तेती आहे. हात धु असं खाली. थांब आता जेव्हा येईन ना तेव्हा असं पाण्यात हात धुशील. बाबा धुवून देईल. व्हेरी गुड. आमचा बीचवर पाण्यात खेळायचा अजिबात प्लॅन नव्हता, म्हणून आम्ही असं काही रेडी पण होऊन आलो नव्हतो. फक्त एवढा की तिचा ड्रेस आणला आहे, पण मी टॉवेल पण नाही आणला लिटरली. आणि ती ऐकायला अजिबात रेडी नाही. ती ऑलमोस्ट आता अर्धा पाऊण तास झाला एवढी मजा करते. सो येस, ती खूप एन्जॉय करते. अनायाचं मनसोक्त पाण्यात खेळून झालं. त्यानंतर तिला शॉवर दिलं, कपडे चेंज करून दिले आणि मग थोडीशी भूक लागली होती म्हणून सगळ्यांनी मस्त फ्रेश ज्यूस ऑर्डर केले. तर सगळे इथे बसून मस्त चिलॅक्स आम्ही आजचा दिवस घालवत होतो. एकदम भारी वाटत होतं. तिकडून झाली खाली. ज्यूस घेऊन झाल्यावर खरं सांगते आम्ही सगळ्यांनी तिथे एक एक झोप काढली आहे. अनाया पण झोपली होती. सगळ्यांनी डोळा लावला. उठल्यावर मस्त असा गरमागरम चहा मागवला, पण तो छान मस्त नव्हता. पण त्या जागी तो बसून पिण्याचा आनंदच काही वेगळा होता. आणि आम्ही आत्ता घरी आलो. दिवसभर इतकं चिल केलं आम्ही बीचवर. काहीच केलं नाही, म्हणजे ओलं पण झालं नाही, पण आम्ही तिथे बसून खूप मस्त निवांत झोपलो सुद्धा आम्ही तिथे. आणि अनाया पण छान झोपली होती तिथेच. आता 8 वाजले आहेत. आम्ही घरी आलो. मी मागे इकडे गॅस दिसतोय का? येस. तर मी इथे शेवळ्यांची खीर बनवते अनायासाठी आणि तिला खाऊ घालते. आणि त्याच्यासोबतच आमचा असा प्लॅन होता की पनीर बनवायचं घरी. रोशन एकदम छान पनीर बनवतो. सो रोशन पनीर बनवणार आहे. मी राईस लावते आणि पनीर राईस खायचं. आता 8 वाजले, मला 2 तास जरी लागले ना तरी चालेल हे सगळं करायला. अनायाला पहिले खाऊ घालते, मग आमचं पण खाणंपिणं करते आणि त्यानंतर आम्ही रेडी होऊन परत चाललेलो आहे बागा बीचला. तो आमचा असा प्लॅन आहे की रात्री आज थोडंसं लेट नाईटपर्यंत इथे थांबू, कारण उद्या आम्ही इथे 11ला चेकआउट करणार आहे आणि आम्ही साऊथ गोवाला जाणार आहे. मग तिथे आम्ही 4 दिवस आहे. सो त्याच्यासाठी असं होतं की आज इथलं जे काय आहे ते नाईट लाईफ बागा बीचला ॲक्च्युली पार्टी प्लेस आहे, तर त्या पण आपण थोड्याशा बघू किंवा तिथे थोडंसं एन्जॉय करू. आणि म्हणून मग रात्री तिकडे जाणार आहोत. सो आता पहिले जेवण खावणं करतो आणि त्यानंतर मग तिकडचं काय ते तुमच्याशी शेअर करते पुढे. सो इथे आल्या आल्या पहिले मी खीर बनवायला घेतली फ्रेश व्हायच्या आधीच, कारण मग ती थंड व्हायला, अनायाला खाऊ घालायला हा सुद्धा वेळ लागणार होता. सो बेबी जर सोबत असेल ना तर भरपूर प्रत्येक गोष्टीची प्लॅनिंग लागते. ते करून घेतल्यानंतर मी फ्रेश झाली. रोशनने इथे मस्त अशी भाजी तयार केली आणि खीर बनवता बनवताच मी भाताचा कुकरही लावून घेतला होता. नाही बेटा, लेट मी सी.
ए बाबा चप्पल आण तिकडे ठेवून दे. ए गॉगल चप्पल कसं झालं वैभव बाबाची चप्पल चांगली नाही झाली का नाही गरम आहे. स्पून देऊ का? सपून स्पून आहे कुठे? आज कसं झालं वैभव एक नंबर मजा आली मस्त बनलं. आणि आता आम्ही रेडी होऊन चाललो आहे बागा बीच. नानूने काही जेवण केलं नाही आहे, सो नानूचं डब्यात घेऊन चाललो आहे. आम्ही मस्त पोटभर जेवण केलं. रोशनने खूप छान पनीरची भाजी बनवली होती आणि तिकडे एकदम पार्टीवाला माहोल असते. सो लेट्स सी कसं असते ते स्ट्रीट मी तुम्हाला दाखवते. आणि आता आम्ही बीच साईड थोडा वेळ बसून निघालो होतो घरी जायसाठी. तिथे आम्हाला हा डान्स दिसला. बाकी फार असं काही मी शूट केलं नव्हतं, पण हा डान्स मला खूप इंटरेस्टिंग वाटला. त्यातला एक दादा कसा नाचतो तुम्ही बघितलंच असेल आणि त्याच्यासाठीच फक्त मी हा शूट केला. म्हणजे इतकी इच्छा होत होती की आपणही जाऊन तिथे नाचावं. आणि बागा बीचवर असा काहीसा माहोल असतो. आता रात्री 1-1:30 वाजत होता आणि त्यावेळी असं सगळं तिथे चाललं होतं. आणि फायनली रोशनकडनं काही राहावला गेलं नाही. तो तिथे जाऊन नाचलाच थोडासा. त्यातल्या त्यात अनाया झोपली होती त्याच्याजवळ. ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. काय करते? खुश आहे म्हणते ही. सो आज आम्ही निघालेलो आहे. आता ऑलरेडी 11:15 झाले आहेत. आम्हाला लेट झाला घरनं निघायला, कारण रात्री आम्ही 2 वाजता आलो होतो. सो रात्री आम्हाला घरी यायला 2 वाजले, झोपायला 3 वाजले. त्याच्यामुळे आम्ही उशिरा उठलो सुद्धा. हे केस खूप परेशान करून गेले. सो परेशान ना हो. नानू पण खूप क्यूट दिसते. नानू तुझं हे दाखव मागे कर, अशी तिकडे बघ तिकडे. ओय बघ किती छान दिसते नानू. आणि तुझ्या गळ्यातला पण दाखव. कुठे दिसलं का? दिसलं? वाव हा ना, छान दिसते ना. काय आहे ग? युनिकॉर्न आहे नानूच्या गळ्यातला. नानू कशी दिसते? क्यूट क्यूट. आज नानूचा बाबा बरोबर काय करणार आहे? व्हिडिओ. बाबाने आणि नानूने ट्विनिंग केलंय. आणि आज आहे 26 जानेवारी. सो त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हाईट कपडे घातले. मीच फक्त ऑरेंज घातले. मग सर्वांना रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आमचा पहिले तर जेवणाचा प्लॅन आहे, कारण आम्ही ब्रेकफास्ट नाही केला आहे. चहा पाणी घरात करून घेतलं होतं आणि आम्ही एकदम आरामात केलं. त्याच्यामुळे आम्हाला भरपूर वेळ झाला. सो आजचे प्लॅन्स म्हणजे काहीतरी एखाद्या कॅफेमध्ये जाऊ किंवा बीचवर जाऊ. सो जे काय असणार ते ब्लॉगमध्ये पुढे तुमच्याशी शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि काल रात्री आम्ही बागा बीचला गेलो होतो, पण तिथे मी अजिबात शूट केला नाही. सो त्यानंतर तिथे आम्ही जाता जाता रस्त्यात शॉपिंग पण भरपूर केली. तिथनंच मी हे पण घेतलं होतं. सो आजच्या हे ड्रेसवर थोडंसं मॅचिंग घेतलेलं आहे. का रे हे बा हसून राहिली मला. हे पण तिकडेच घेतलेलं आहे. हो आणि बरीच काही शॉपिंग केली अंकिताने केली का? आणि यांनी सुरू आहे का? आणि यांनी तयारी करायला 2 तास लावले. हो आणि खूप वेळ लावतात. म्हणजे आम्ही आणि काय होतं? आणि आम्ही लेट झालोय यांच्यामुळे लेट झालोय. तयारी आणि करायला 3.5 तास. आता मी हे डिसाईड केलं की आता यांना रूमवर न्यायचंच नाही, डायरेक्ट बीचवरच नाही. आता यांनी हे डिसाईड केलं की यांना रूमवर ठेवायचंच नाही. यांच्या हे दोघंच राहणार आहे. उद्यापासून आम्ही फक्त कपडे अंगात टाकले की निघालो. नाही करा ना 3 तास तयारी. नाही साठी करून येतो की यांनी दुसऱ्या पोरींकडे नाही पाहावा, आमच्याचकडे पाहावा. काय करावं? ज्ञान्यू हाय. आणि त्यानंतर आम्ही एका कॅफेमध्ये गेलो होतो. असं ओल्ड टाईपचा कॅफे आहे. आम्ही मागच्या वेळी जेव्हा गोव्याला आलो होतो तेव्हा पण आम्ही इथे गेलो होतो आणि तेव्हा मला आवडला होता. फूड ओके आहे, किंवा आपल्या टाईपचं फूड तिथे नाही मिळत फार, कारण नॉनव्हेजचे ऑप्शन जास्ती आहेत. म्हणून फूड इज ओके, बट कॅफेचे वाईब्स खूप छान आहे म्हणून आम्ही तिथे गेलो. थोडंसं खाल्लं पिल्लं. आणि या दोघांचं हे ट्विनिंग खूप छान वाटत होतं. त्यात नानूची ती छोटीशी डॉल, तिचं ते हेअर बँड आणि असं सगळं खूप मस्त दिसत होतं. तिथनं निघून थोडासा प्रवास केला आणि परत आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो, कारण तिथे आमचं काही फार असं पोट भरलं नव्हतं. सो इथे येऊन आता थोडंसं काहीतरी खाऊ आणि मग निघू असा आमचा प्लॅन ठरला. पण तिथे आम्हाला फार असं काही छान मिळालं नाही. सांग की छोटा आहे ना तू. आणि तू मोठी झाली बघू मला. आणि लहानपणी केवढीशी होती तू? आणि आता केवढी झाली?
आणि मला दे ना थोडीशी मग पीच ते मम्मा देते ना म्हणत तुला. दे ना गं नानू. गुड गर्ल, थँक्यू. आणि पप्पू मला हाय नानू. मी नानू हाय. ते काय नानू हाय. अच्छा. तिच्या हातात सोपा म्हणून ती हाय करत नाही. नानू पळत होती का हाय. तू? नानू पळत होती का तू? हे बघ हे बघ हाय. अच्छा. आणि ते कसं करणार हबी यू हबी यू तू कशी म्हणते हाय म्हटल्यावर काय म्हणते तू हाय. काय म्हटली होती तू मी हाय म्हटलं तू काय म्हटली होती तू काय म्हणते दागी दुगी दुगी चला. परत ना हा मन हम तेरे काय का नानू हे काय आहे तुला सांगू निंबू पाणी. तुला आवडलं का खायचीच नाही काढून मग. तुला आवडलं का चला कसा आहे? काय आहे याच्यात? हा व्ह्यू पण दाखवतो मग नाही का काय आहे नानू आणि आम्ही इथे रील बघून आलो होतो पेबल्स बीच बघायला, पण ते पेबल्स तर आम्हाला कुठे काही दिसले नाही. पण असं खाली उतरायचं होतं, असा काहीसा व्ह्यू होता. व्ह्यू खूप सुंदर होता, पण खाली काय आम्ही उतरलो नाही. थोडंसं उतरलो होतो, तिथे काही निंबू पाणी वगैरे घेतलं आणि इथनं परत जायचं असं आमचं ठरलं होतं. थांब झूम आउट करू काय चला चला सनसेट बघायला जाऊ. अंकित आता कोणत्या पिक्चर जाणार आपण? त्याच्यावरती मधुची लई मधुची खूपच इच्छा होती, आम्ही पेबल्स पाहायला आलो होतो आता. आणि वी फाउंड पबलाज. तू काय बघायला आली होती का नानू तिथं सॉर्टेड आहे पुत्ता पुत्ता लावला. चला हिला घ्या. आय कांट हँडल हर. जेवायला काय बनवलं वगैरे सगळं विचार. जेवायला काय बनवलं भूक बनवली. मी तेच म्हणत होती म्हणते ठेवू नाही. पहिले विचार चहा दूध वगैरे सगळं आहे का म्हणा. नाही ठेवायचा पूर्ण भाजी कोणती सगळं विचार. कशाची भाजी बनवली विचार. फोन लाव परत फोन लाव. परत फोन लाव. ठेवला ना परत लाव. वायफाय आहे का ते पण विचारशील. लाव परत फोन लाव. आणि बोलू द्या आता. काय बनवलं विचार. भाजी भाजी हॉटेलवाल्या काकांना आम्ही पोहोचतो म्हणा आता. हो हो लाईन पण येतं, वायपर पण पुसून सगळं रेडी आहे का. वैभवसाठी 2 चहा बनवून ठेवा बरं मला. वैभवसाठी 2 चहा. वैभवसाठी 2 चहा. कोणासाठी कोणासाठी वैभवसाठी. वैभव कोण आहे.
आणि आता किती वाजलेत माहिती नाही, 8 वगैरे वाजले असतील, 8 साडेआठ झाले असतील. आम्ही आलो दुसऱ्या ठिकाणी. आज आम्ही साऊथ गोवाला आलेलो आहे. आजचा दिवस पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये गेल्यासारखा झाला. पॅबल्स बीचवर आम्ही ते गेलो होतो. मधूनही शोधून ठेवला होता, तिला खूप इच्छा होती की ते बघायचं, पण ते रील्समध्ये दाखवतं ना ते खूप वेगळं असतं आणि रिअलमध्ये काहीतरी वेगळं असतं हे आज आम्हाला कळलं. जरी मी इन्फ्लुएन्सर असली पण माझं खूप जेन्युइन असतं. मी तशा टाईपच्या रील्स पण बनवत नाही. माझं मिनी ब्लॉग्स असतं आणि जे आहे ते सांगितलं जातं, पण रील्स ॲक्च्युली तशा असतात. तिने बघितलं आणि आता पण तिचं ते होतं की शेल्सवालं कुठेतरी आहे तर तिथे जाऊ. पण मग मी कमेंट्स वाचल्या आणि असं काही नसतं, म्हणजे किंवा असेल नाही ते खूप हिडन जेम असतं. आपल्यासारखं बाळ वगैरे घेऊन असं नाही जाऊ शकत तिथे. सो म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की उद्या बघू, आपण नाही जाऊ तिथे असं ठरलं आहे ऑलमोस्ट. पण आजचा जो बीच गेलो तर तिथे आम्हाला खाली जाता पण आलं नाही, कारण ते खूप खाली उतरायचं होतं आणि मग तिथे जाऊन अनायाला घेऊन जायचं, तेवढं चढायचं. एवढी मेहनत केल्यापेक्षा इथूनच जे आहे ते बघू असं झालं आमचं आणि मग रिटर्न आलो. सो आता इथले पुढचे 3-4 दिवस आम्ही साऊथ गोवामध्येच आहे. माझे केस कसे तरी झाले. आणि इथनं आम्ही काय काय एन्जॉय करतो हे पुढच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला शेअर करेन, कारण आजच्यासाठी असं फार काही नव्हतं. किंवा जेव्हा आपण फिरायला येतो तेव्हा असं फार काही नसतेच एकदम शूट करायला, कारण मी जे काही छोटे मोठे ग्लिम्स घेऊ शकते ते घेते. बट ॲट द सेम टाईम असं बसून बोलायला किंवा असं खूप काही दाखवायला नसतं. सो म्हणून मग 2-2 दिवसाचा एक ब्लॉग असं काहीसं मी बनवते आहे. आणि ब्लॉग्स पण तुमच्यापर्यंत खरंच खूप उशिरा येत आहेत, कारण शूट करते पण एडिटिंगला वेळ मिळत नाही आहे. आता मला इतक्या जोराची भूक लागली आहे. संध्याकाळी दुपारी आम्ही थांबलो होतो कॅफेनंतर एका ठिकाणी, पण तिथे काय आम्हाला चांगलं जेवण मिळालं नाही. सो मी तर एकच पोळी खाल्ली होती. त्यानंतर आम्ही फार म्हणजे काहीच खाल्लं नाही आहे. आता मी घरनं आणला चिवडा होता तेवढा थोडासा फक्त खाल्ला. इथे आम्ही आलेलो आहे. इथे आमचं जे हॉटेल आहे ते रिसॉर्ट आहे ॲक्च्युली, तर ते बीचला लागूनच आहे. बीच ॲक्सेस आहे डिरेक्ट. सो एकदम छान फील आहे. आम्ही याच्या आधी पण इथेच राहिलेलो आहे. सो तेच बुक केलं रोशनने. सो आता मी तिकडे चाललो आहे. डिनरसाठी पण ऑलरेडी ऑर्डर देऊन ठेवली होती आणि याला पण भूक लागली असेल. आता इथे किचन ॲक्सेस नाही आहे, त्याच्यामुळे तिला दाल खिचडी वगैरे असं बेबी दाल खिचडी असं काहीतरी आम्ही ऑर्डर देऊ आणि तिच्यासाठी पण तेच राहील आता. आणि बाकी मग तिथे आता अजून 8:30 नंतर आमच्याकडे भरपूर वेळ आहे. तर इथे स्ट्रीट पण आहे छान, तिथे पण आम्ही जाऊन बघू शकतो काही दिसलं तर. अदरवाईज काय काय होतं हे तुमच्याशी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते. सो स्टे कनेक्टेड. आणि तिथे मस्त बीच साईड कॅन्डल लाईट डिनर होतं. तुम्ही बघू शकता किती छान असा फील होता इथे. सगळ्यात आधी वैभवने इथे एक स्ट्रॉबेरी शेक मागवला होता आणि आम्ही तिथे बसलो होतो. तिथेच माझे फॉलोअर्सही मला भेटले. त्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं. त्यांना फोटो काढायचा होता सोबत, पण अनाया झोपली त्याच्यामुळे मी उठू शकले नाही. पण बसूनच आम्ही छान असे फोटोज काढले आणि कुठेही गेल्यावर जसे फॉलोअर्स भेटले ना त्याचा आनंदच काही वेगळा असतो. आणि आमच्यापेक्षा जास्ती आनंद तर मधूला झाला होता. आणि सगळं जेवण वगैरे आवरलं आणि तिथला फील इतका छान होता की या दोघांनी परत कॉफी ऑर्डर केली, ती एन्जॉय केली आणि यासोबतच संपवला आजचा दिवस. तर तुम्हाला गोव्याचे व्लॉग्स कसे वाटतात हे मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉग्ससोबत. तोपर्यंत बाय बाय.